शनी ज्या घरात आहे त्या घरातनं तो सांगतो. तर शनी समजा तुमच्या पहिल्या घरात आहे, तर पहिलं घर म्हणजे मी, माझं शरीर, आणि शनी तिथेच आहे. आता ते रास कुठली आहे ते पण येतं. आता नेमकी तिकडे समजा तुला रास असेल आणि शनी तिथेच असेल, तर शनी तुल्यात उच्चीचा असतो. त्यामुळे त्या व्यक्तीला तिचं शरीर सुंदर असणार, पण सगळं हळूहळू शनी देणार. पण ते जर मेष रास आहे तर मेषेत शनी नीचेचा असतो, त्यामुळे त्या शरीराला तो प्रचंड कष्ट देणार. आणि आता शनी सुद्धा पास्ट लाईफ दाखवतो. तर शनी जेव्हा पास्ट लाईफ दाखवतो त्यावेळेला समजा पहिल्या घरात, तर डिपेंड्स पहिलं दुसरं तिसरं कुठल्या घरात आहे. समजा शनी आहे दुसऱ्या घरात, तर तुमचं कर्म, तुमच्या पैशासंबंधीचं कर्म आणि तुमच्या घरासंबंधीचं कर्म राहिलंय तेच करायचं. मग तुम्ही इतर काही करा, काही म्हणजे तुमचा पर्पज आहे ना, शनी दाखवतो. आणि केतू एक्झॅक्टली दाखवतो की तुम्हाला, म्हणजे आता माझ्या पंचम स्थानात आहे, त्यामुळे मला केतू हे दाखवतो की मला त्रास कुठून होणार आहे. म्हणजे मी त्या जन्मामध्ये, आता 5वं घर हे प्रेमाचं आहे, 5वं घर मुलांचं आहे, 5वं घर शिक्षणाचं पण आहे ना. तर माझी तिथली कर्म जी राहिलेली आहेत तिथून मला त्रास होणार. ज्या घरात केतू आहे त्या घरासंबंधी मला पूर्ण ज्ञानी व्हायचं, म्हणजे मला मोह टाकून दे. मोह टाक, केतू मोह टाक सांग. राहू शिस्त लावतो आणि शनी कर्मप्रधान. कर्मप्रधान म्हणजे आता कर्म आणि धर्म या दोन्ही गोष्टी एकत्र आहे. तुम्ही धर्मात असाल तर तुम्ही कर्म परफेक्ट करता, धर्म नाही तर कर्म गेलं.